नाही आपल्या निवडणुका नुकत्याच झाल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि याच्यातला दुसरा टप्पा म्हणजे आज पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींच्या निवडी होत्या आणि यासाठी हे वैयक्तिक माझं मत होतं की ठीक आहे आता निवडणुका झाल्या निवडणुकांमध्ये आपण पक्ष म्हणून लढलो आरोप प्रत्यारोप इलेक्शनमध्ये थोडा संघर्ष वगैरे या गोष्टी होत असतात पण आता तालुक्याच्या विकासासाठी आपण आता सगळेजण एकत्र आहे आणि महायुती म्हणून एकत्र येऊन सभापती उपसभापती निवडी करूया आणि आम्ही तसं महायुतीतल्या आमच्या घटक पक्षाला ऑफर पण दिली होती किंवा उपसभापती पद तुम्ही घ्या 3-3 आहे चिठ्ठीवर जाण्यापेक्षा उपसभापती पद तुम्ही घ्या सभापती पद आमच्याकडे द्या आणि त्याप्रमाणे आपण बिनविरोध निवड करू आणि कुठेतरी संघर्ष किंवा पुढे काम करायला आता 6 सदस्य आहेत 6 सदस्यांना पंचायत समितीमध्ये काम करायला एक चांगलं वातावरण या निमित्तानं होईल कामं जी काही शासनाकडनं येणार आहेत जी काही जिल्ह्यातल्या पिढी होत राहतील पण जे प्रयत्न माझा होता त्याला आमच्या महायुतीतल्या घटक पक्षाकडनं म्हणावं तसं सहकार्य मिळालं नाही पण तरी आम्ही शेवटी आम्हाला जे आमचे निर्णय होते भाजप म्हणून आम्ही घेतले सौरभ बाबा शिंदे हे जावळी पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांना घोषित करण्यात आले त्याचबरोबर आमचे दुसरे भारतीय जनता पार्टीचे सदस्य मान्य गोरख महाडिक हे उपसभापती म्हणून निवडून आलेले आहेत आणि यासाठी मी सगळ्यांचं सर्व सदस्यांचं पण मी आभार मानतो आणि सर्वच माझे सहकारी जे आहेत मानकुंबरे भाऊ वगैरे सगळेच या प्रयत्नात होते त्यांचं पण आभार मी मानतो पण एकच आहे की कुठेतरी थोडंफार जे मीपणाचं जे काही थोडं आता महायुतीतल्या याच्यामध्ये आम्ही बघितलं की काही जण तयार होत होती पण काही जण मुद्दामून आडवं लावायचं आणि थोडं मीपणाचा जो प्रकार आज दिसला हा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं योग्य नाही असं मला वाटतं हे कुठेतरी निवडणुका झाल्या की थोडा संघर्ष निवडणुकीतला बाजूला ठेवायचं असतं हे कामं आपण चांगली एकत्र येऊन करू शकतो पण त्या गोष्टीला म्हणावी तशी साथ ही महायुतीतल्या आमच्या घटक पक्षाकडनं मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे याचं नक्कीच खंत वाटते दुर्दैव वाटतं पण हरकत नाही अजून शेवटी ते म्हणतात ना की राजकारण असं असतं की पुलाखालनं अजून बरंच पाणी जायचंय त्यामुळं पुढं नक्कीच आम्ही महायुतीचं आमचं सरकार आहे आणि आमदार म्हणून मंत्री म्हणून या जावळी तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील होतो आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे आणि सदैव आपण तालुक्याचा विकास साधत राहू एवढंच सांग सभापतीच्या निवडीमध्ये महायुतीच्या घटक पक्षांनी आपल्याला मदत केली नाही मात्र महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदेंनी मदत केली याबद्दल काय सांगाल नाही त्यांची शिंदे साहेबांची पण भूमिका संघर्ष नको म्हणून ही होती आणि त्यांनी पण या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी पण बोललो होतो म्हणजे शिंदे साहेबांशी पण मी बोललो होतो की संघर्ष नको 3-3 आहे उगाच परत त्याच्यामध्ये चिठ्ठी आणि उगाच एक दुफळी होण्याच्या ऐवजी आणि त्यांनी पण त्याला सकारात्मक नक्कीच दिला होता शेवटी ते सुद्धा जावळीचे सुपुत्र आहेत या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलंय त्यांना पण माहिती आहे की उगाच पंचायत समिती वगैरे अशा छोट्या संस्थांमध्ये संघर्ष राहिला तर सगळ्या कामांना खीळ बसती मग त्यांचा पण सकारात्मक हे होता किंवा आपण ठीक आहे बसून चर्चा करून निर्णय करू पण त्यांना पण खरं म्हणजे 7 महायुतीतल्या आता निवडणुकीत जे एकत्र जे होते त्यांना पण त्यांच्याबरोबरच्यांनी खरं म्हणजे दिली नाही ही पण दुर्दैवाची गोष्ट आहे सगळेच सकारात्मक असताना काही ठराविक लोकांच्या थोडं मीपणामुळं किंवा काय म्हणायचं इगो म्हणा काही म्हणा याच्यामुळं आज हे खरं म्हणजे शिवसेनेला एक पद मिळालं असतं ते पण पद आज शिवसेना घालवून बसली असं म्हणावं लागेल हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.